पाण्याची समस्या सोडवण्याकरता नवी मुंबई महानगरपालिका 110 करोड रुपये खर्च करून नव्या जलवाहिन्या बसवण्याचं काम करणार आहे। 50 रुपयात 30,000 लिटर पाणी आणि 24 तास पाणी मिळणार असे मत मिळवण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या वर्षी मतदानाच्या वेळी घोषणा केल्या होत्या। परंतु आजच्या स्थितीला नवी मुंबईत पाणी कटोती केली जात आहे। नवी मुंबईत पाण्याची समस्या दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे। पाण्याची समस्या सोडविण्याकरता नवी मुंबई महानगरपालिका 110 करोड रुपये खर्च करून नवीन पाईपलाईन टाकत आहे। पालिका आता करोडो रुपये पाईपलाईन टाकण्यासाठी खर्च करणार आहे। ब्युरो रिपोर्ट MVTV। नवी मुंबई पोलिसांच्या वतीने 22 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान दहशतवाद विरोधी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। दिनांक 22 ते 27 फेब्रुवारी 2016 या कालावधीत दहशतवाद विरोधी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। सदर सप्ताहाचे उद्घाटन दिनांक 22 फेब्रुवारी 2016 रोजी 4 वाजता सिडको एक्झिबिशन सेंटर, सभागृह वाशी, नवी मुंबई येथे संपन्न होणार आहे। सदर सप्ताहादरम्यान विविध विषयांवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मुख्यतः दहशतवाद विरोधात समाजामध्ये जनजागृती करणे व संभाव्य धोक्यापासून शहरवासियांचे संरक्षण करणे असा सदर कार्यक्रमाचा उद्देश आहे। दिनांक 22 ते 27 फेब्रुवारी 2016 दरम्यान नवी मुंबईमध्ये परिमंडळ 1 हद्दीत आम्ही दहशतवाद विरोधी सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे। अलीकडच्या काळामध्ये सर्वत्र ज्या दहशतवादी घटना घडत आहेत त्या पार्श्वभूमीवरती लोकांच्या मध्ये त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सिक्युरिटी एजन्सीमध्ये देखील जनजागरण व्हावं असा हा सप्ताह ऑर्गनाइज करण्याचा आमचा हेतू आहे। NRI पोलिसांनी घरफोडी करणारे 3 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 1 किलो सोने व मोठ्या प्रमाणात चांदी हस्तगत केली आहे। घरफोडी करणाऱ्या 3 आरोपीस NRI पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे। नवी मुंबईच्या सांदपाडा, कोपरखैरणे, खारघर, कामोठे, वाशी, मुंबई आणि पुणे, अहमदाबाद, गुजरात, हैदराबाद, आंध्र प्रदेश येथे घरफोडी करणाऱ्या टोळीला NRI पोलिसांनी अटक केली आहे। आतापर्यंत त्यांनी सुमारे 100 घरफोडी केल्याची माहिती दिली आहे। NRI पोलिसांनी पकडलेल्या आरोपीकडून 20,80,000 किमतीचे 97 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 25 तोळे वजनाचे चांदीचे दागिने जप्त करून एकूण 11 गुन्हे उघड करून मुद्देमाल हस्तगत केला आहे, अशी माहिती परिमंडळ 1 चे उपायुक्त शहाजी मोप यांनी दिली। दिवसा घरफोडी करणारी एक आंतरराज्यीय टोळी आम्ही पकडलेली आहे। NRI पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ज्या घरफोड्या झालेल्या होत्या त्याच्यामधलं जे व्हिडिओ फुटेज आम्हाला मिळालेलं होतं, CCTV फुटेज, त्यावरून एका गाडीचा नंबर हा निश्चित झालेला होता आणि त्या गाडीचा शोध पोलीस घेत असताना पोलीस मित्राच्या मदतीने ती गाडी पकडण्यात आली। त्याच्यामध्ये 3 आरोपी हे पकडण्यात आलेले आहेत। आजच्या बातमीपत्रात इतकंच। भेटूया पुढच्या बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।